मीरा भाईंदरमध्ये नियमांचा खेळखंडोबा ठरतोय। सरकारनं बाईक टॅक्सीवर बंदी घातली तरीही रॅपिडो, ओला, उबर सेवा सुरूच आहे। भाईंदर पूर्वेत रिक्षा चालकांनी हा प्रकार उघड केला। लाईव्ह बुकिंग करून काही मिनिटातच बाईक चालक घटनास्थळी पोहोचला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। धक्कादायक म्हणजे ही बाईक पेट्रोलवर चालणारी होती। नियम फक्त कागदावरच का असा सवाल आता उपस्थित होतोय। पोलिसांनी कारवाई सुरू केली असली तरी मोठा प्रश्न कायम आहे। सरकारचे आदेश धाब्यावर बसवले जात असताना प्रशासन झोपलंय का असा प्रश्न उद्भवतोय। मेरा नाम मयंक कुमार हुआ है जी। आज नवगर पुलिस स्टेशन में आप आए हैं, क्या वजह है और किस कंपनी के लिए आप काम करते हैं? मैं रैपिडो मार रहा था सुबह से, दूसरा ऑर्डर में ही मेरे को इधर पकड़ लिया गया है। जबकि कंपनी का कहना है, इस सबका कहना है कि रैपिडो ही बंद है, मगर रैपिडो के ऐप में तो ऑर्डर आ रहा है। ऐप जब कंपनी का ये ऐप बंद है तो रैपिडो में ऑर्डर आ रहा है तो राइडर क्या करेगा? राइडर मारेगा ही ना ऑर्डर। अब जगह जगह पे ऐसा हो रहा है कि कभी कभार कोई आ जा रहा है, जा रहा है, सब जैसे सबका सेटिंग रहता है कि कहाँ पे क्या जा रहा है, कहाँ पे नहीं जा रहा है। आधे लोग बोल रहे हैं कि रैपिडो चालू, आधे लोग बोल रहे हैं रैपिडो बंद है। तो अब किसका बात सुनना है? अगर हम लोग को ऑर्डर आ रहा है तो हम लोग मार रहे हैं, सीधी सी बात है। अगर ऐप में ही बंद हो जाएगा तो हम लोग का ऑर्डर ही नहीं आएगा, ये प्रॉब्लम ही खत्म हो जाएगा। कब से रैपिडो में लगे हैं और कितने दिन हो गए? मैं शायद 11 या 12 मार्च को इधर रैपिडो में ज्वाइंट हुआ। मेरे को लगभग 12 से 13 दिन हुआ होगा, या फिर ये दूसरा हफ्ता चल रहा है, दूसरा हफ्ते का पहला मंडे ऐसा। महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांना सुख सुविधा उपलब्ध व्हाव्या या दृष्टिकोनातून राज्य शासनानं इलेक्ट्रिक बाईकला परमिशन दिली होती। राज्य शासनाची भूमिका आहे, कालही होती, आजही आणि उद्याही ती राहील। परंतु ओला, उबेर, रॅपिडो ह्या कंपन्यांनी मात्र त्याचा दुरुपयोग करून आज फक्त इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली असताना पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक सुद्धा रस्त्यावर आणल्या। आमच्याकडे काही भयानक तक्रारी आल्या, कारण काही महिलांच्या तक्रारी होत्या, त्या संदर्भात आम्ही कारवाई केली। परंतु कारवाई केल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांच्या बाईक चालू ठेवलेल्या होत्या। खरं तर ओला, उबेर, रॅपिडो यांना परमिशन देताना तात्पुरत्या स्वरूपातली 1 महिन्याची परमिशन आम्ही दिली होती आणि ती परवानगी देत असताना त्यांनी योग्य त्या कागदपत्राची पूर्तता करावी असे निर्देश दिले होते। परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे कागदपत्राची पूर्तता न करता राज्य शासनाचं जे धोरण आहे त्या धोरणाला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आज सन्माननीय सदस्य सुनील शिंदे यांनी 93 अन्वये जी चर्चा उपस्थित केली होती सभागृहामध्ये, त्या चर्चेच्या अनुषंगानं त्यांना तात्पुरत्या स्वरूपात दिलेली परवानगी रद्द करण्यात आलेली आहे। परंतु ती तात्पुरत्या स्वरूपातून भविष्यामध्ये जर त्यांनी कागदपत्राची पूर्तता केली, फक्त इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीज जर रस्त्यावर आणल्या आणि इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीला परवाना देत असताना राज्य शासनाचे जे काही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून निकष आहे त्या निकष पूर्तता करण्याचा जर त्यांनी निर्णय जर घेतला तर त्याला परत देण्यात येईल। परंतु आजपासून ओला, उबेर, रॅपिडोला दिलेलं लायसन्स हे रद्द करण्यात आले। काय सांगाल, काय नेमका प्रकार घडलाय? मी मीरा भाईंदर रिक्षा चालक मला संघटनेचा सेक्रेटरी संदीप मुंडे। आम्ही 35 वर्ष ही संघटना चालवतोय गेले। आता ओला, उबेर, रॅपिडो गव्हर्नमेंटने बंद केले, म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने ही मीरा भाईंदरमध्ये ना संपूर्ण राज्यामध्येच ही रॅपिडो सेवा बंद केलेली आहे। तर ही रॅपिडो ही सेवा खुल्लेआम बिनधास्तपणे चालू आहे। तसंच आम्ही एक रॅपिडोवाल्याला पकडला भाईंदर स्टेशनला आणि त्या पोलीस स्टेशनला घेऊन आलो। पोलीस स्टेशनला घेऊन आलो तर आम्ही त्या पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं, पोलीस स्टेशन आम्हाला तक्रार ती घेत नाही। त्यासाठी आम्ही लगेच दुसरी ओला बाईक रॅपिडो बुक केली। तर त्या रॅपिडोवाला नवगर पोलिसांच्या गेटवरच आला। तर आम्ही वाहतूक शाखेला गुरव साहेबांना त्यांच्या निर्देशानं आणून दिलं, हे रॅपिडो आम्ही आता हे तुम्ही आता तुमच्या मोबाईलला कॅमेराला तुम्ही शूट करा। त्यांनी शूट केलं। आता ही दुसरी केस आम्ही आलेल्या पोलीस स्टेशनला आता मी देतो, तर तक्रार आम्ही आता या संदर्भात लाईव्ह तक्रार आम्ही देतोय। आम्ही दुसराही रॅपिडोवाला तुमच्या पडले तरी रॅपिडो गव्हर्नमेंटचा आदेश म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश देऊन सुद्धा खुल्लेआम ही रॅपिडो सेवा चालू आहे। तरी आम्ही परिवहन मंत्री यांना विनंती करतो, हा ॲप लवकरात लवकर तुम्ही बंद करावा, ही आम्ही मीरा भाईंदर रिक्षा चालक मला संघटनेतर्फे त्यांना नम्र विनंती करतो। रॅपिडो बाईक टॅक्सीमुळे रिक्षावाल्यांना हे होतंय, तोटा होतोय का, नुकसान वगैरे होतंय का? रॅपिडो बाईक ही चालत असल्याकारणे रिक्षावाला आता 7,000 आणि 11,000 बजाज फायनान्सचा 11,000 सध्या हप्ता चालू आहे। आम्ही रिक्षावाले भरणार का ना? आमची जी 12 रुपयाने आम्ही सेवा देतो, रॅपिडोवाले पण त्या सेवेने बाईक ऑन द स्पॉट भाईंदर स्टेशनला सोडतात। 2 किलोमीटर 3 किलोमीटरचं भाडं हे 30 ते 35 रुपयात घेऊन जातात।
तर आमची ही उपासमारीची वेळ आलेली आहे. अशीच ही उपासमारीची वेळ आलेली आहे. या संदर्भात आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला पण आणि परिवहन मंत्र्यांना पण आम्ही विनंती करतो की ही रॅपिडो सेवा लवकरात लवकर तुम्ही बंद करावी. आणि प्रायव्हेट गाड्या ह्या संपूर्णपणे बंद. आणि रॅपिडो ही सेवा प्रायव्हेट गाड्यावर चालू आहे. ना येलो प्लेट आहे त्याला, ना याची सीएनजी प्लेट आहे त्याला, ग्रीन कलरची प्लेट आहे. खुल्लेआम घरगुती गाड्या ह्या रॅपिडोला खुल्लेआम यायचे लोक चालवत आहेत. म्हणून प्रताप सरनाईक आम्ही नम्र विनंती करतो की ही लवकरात लवकर याचा GR तुम्ही लवकर आदेश काढून ही सेवा बंद करावी. आणि जिथे आमच्या रॅपिड सेवा आम्ही पकडणार ते आम्हाला नगर पोलीस स्टेशनला